नमस्कार, सिटी आर्ट क्रिएशन मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एक सुंदरसा मोरपंखी कमरपट्टा। तर कमरपट्टा बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण बघून घेऊया। हे इथे 2 सेंटीमीटर साईजचं मोरपंखी कुंदन घेतलं आहे। त्यानंतर हे 4 नंबरचे प्रीमियम क्वालिटीचे मोती आहेत। हे 0.5 mm चे गोल्डन बीड्स घेतले आहेत। 0.3 ची वायर फिक्सिंग साठी। कंबरपट्टा कमरेवर बांधण्यासाठी ही चेन लागणार आहे। एस हुक लागणार आहे। जंप रिंग्स लागणार आहेत आणि टूल्स तर लागणारच। फ्लॅट नोज प्लायर, राउंड नोज प्लायर आणि कटर। तर चला सुरुवात करूया आपण कमरपट्टा बनवण्यासाठी। सर्वात आधी 0.3 mm ची फिक्सिंग वायर घ्यायची आहे। साधारण फिक्सिंग वायर 1 ते 1.5 फूट कटरने कट करायची आहे। त्यानंतर एक 0.5 mm चा गोल्डन बीड घ्यायचा आहे आणि नंतर 4 mm चं मोती घ्यायचं आहे। एवढी वायर सोडायची आहे। वायरचा दुसरा एंड जो आहे तो गोल्डन बीड बाजूला करून मोती मधून पास करायचा आहे आणि घट्ट असा खेचायचा आहे। अशाने गोल्डन बीड आणि मोती हे वायर मध्ये लॉक होतात। पुन्हा एक मोती घ्यायचा आहे। 0.5 mm चा एक गोल्डन बीड आणि वायरचा एक एंड हा गोल्डन बीड बाजू करून मोती मधून वायर पास करायची आहे। तर यावेळेस दोन्ही मोती असे घट्ट 2 बोटांमध्ये पकडले पाहिजे। त्यामुळे 2 मोतींमधला गॅप जो आहे तो कमी असतो। तर तिसरा मोती घेतला आहे। गोल्डन बीड बाजू करून हा मोती मधून वायर पास करायचा आहे। या प्रकारेच आपल्याला गोल्डन बीड आणि मोतीची बांधणी करायची आहे तारेमध्ये। तुम्हाला हवं तुम्ही 5 नंबरचा मोतीही वापरू शकता आणि 1 mm चा गोल्डन बीड ही वापरू शकता। तर हे टोटली कस्टमाइजेबल आहे, म्हणजे आपल्या आवडीवरती आपण हा कमरपट्टा बनवू शकतो। इकडे 5 मोती तारेमध्ये बांधून झाले आहेत आणि आपल्याला 16 मोती बांधायचे आहेत। तर 16 मोती बांधल्यानंतर व्हिडिओ कंटिन्यू करते। तर इकडे 16 मोती तारेमध्ये बांधून झाले आहेत आणि आता आपण ते मोरपंख कुंदनला अटॅच करणार आहे। त्यासाठी तारेला थोडासा कर्व द्यायचा, म्हणजे कुंदन मध्ये इझिली ते पास होतं आणि आपण मोती असे फिक्स करू शकतो। तर हा पहिला मोती आहे ना, त्याला तारेने एक 3 वेळा पिळा द्यायचा आहे। प्लायरने खेचून कटरने उरलेली तार कट करायची आहे। हा जो लास्ट मोती आहे तो पहिल्या मोतीपर्यंत आणून पहिल्या मोतीला 2 वेळा पिळा द्यायचा आहे। हे जे मोती आहेत त्याला आपण या गॅप्स मध्ये फिक्स करणार आहोत। तर ही वायर गॅप मधून बाहेर काढायची आहे। आता ही वायर मोती वरून घेऊन पुन्हा गॅप मधून बाहेर काढायची आहे। तर अशा प्रकारे आपण मोती फिक्स करणार आहोत। प्रत्येक गॅप मध्ये 2-2 वेळा वायर फिक्स केली तरी चालेल, किंवा 2-2 मोतीचा गॅप ठेवून वायर फिक्स केली तरी चालेल। तर ही जी पॅकिंग आहे ही पहिली पॅकिंग असणार आहे आणि आपण नेहमी
मोती आणि कुंदन हे 2 वेळा पॅकिंग करतो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करताना बाजूचं बेल आयकन सुद्धा प्रेस करा, ज्यामुळे माझे नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर सगळ्यात आधी येईल. तर इथपर्यंत पॅकिंग झाली आहे आणि हे थोडं राहिलंय, हे पण आपण कंप्लीट करून घेऊया. 2 किंवा 3 मोती सोडून वायर ही गॅपमधून पास करून हे मोती कुंदनला अटॅच करायचे आहेत. अशा प्रकारे ते छान अटॅच होतील. आणि आता आपल्याला दुसऱ्या वेळेस पॅकिंग करायची आहे. तर यामध्ये आपल्याला एक मोतीच्या अवतीभोवती ही वायर गुंडाळायची आहे. तर समोरून असं पहिला एक मोती घ्यायचा आहे, मग दुसरा मोती, तिसरा मोती, त्यानंतर चौथा मोती. हे असं प्रत्येक मोतीच्या अवतीभोवती ही वायर गुंडाळायची आहे. अशाने ही दुसरी पॅकिंग होते. आणि अशा प्रकारे केलेली पॅकिंग ही कधीच निघत नाही. जर तार खराब झाली काही महिन्यानंतर तर अशी पॅकिंग निघते. तर इकडे ही दुसऱ्या वेळ केलेली पॅकिंग पूर्ण झाली आहे आणि उरलेली तार अशा प्रकारे आपल्याला कट करायची आहे. आणि बोट असं लावून बघायचं तार टोचते का वगैरे. टोचत असली तर पुन्हा कट करायचं. तर अशाच प्रकारे आपल्याला बाकीचे कुंदनही बनवायचे आहेत. तर इकडे मी 10 कुंदन घेतले आहेत आणि हे टोटल कस्टमायझेबल आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही 15-20 कितीही कुंदन घेऊ शकता. हे सगळे मोरपंखी कुंदन पीस आपल्याला जोडायचे आहेत एकमेकांना. त्यासाठी प्रत्येक कुंदनला आपल्याला 2 जम्प रिंग लावायचे आहेत प्रत्येक कुंदनला. तर हे जम्प रिंग आपल्याला वरच्या साईडलाच लावायचे आहेत, कारण खालच्या बाजूला आपण ही तारेची पॅकिंग केली आहे. तर हे वरूनच जम्प रिंग लावायचे आहेत. आता एक जम्प रिंग घ्यायची आहे. अशी प्लायर मध्ये पकडून जे एंड आहे कुंदनचं, एंड साईडला जो मधोमध आपल्याला ही जम्प रिंग अटॅच करायची आहे. तुम्हाला हवं तुम्ही मोठी जम्प रिंग ही घेऊ शकता, कारण लहान जम्प रिंग थोडी डिफिकल्ट असते अटॅच करायला. पण अटॅच करू शकतो, थोडं डिफिकल्ट असतं. तर मोठ्या जम्प रिंग मध्ये ते इझिली होऊन जातं. आता हे समोर आपल्याला जम्प रिंग अटॅच करायची आहे. तर एक पुढे आणि एक पाठी असे 2 जम्प रिंग प्रत्येक कुंदनला अटॅच करायचे आहेत. जम्प रिंग अटॅच केल्यानंतर व्हिडिओ कंटिन्यू करते. तर इकडे सगळ्या कुंदनना जम्प रिंग अटॅच करून झाले आहेत आणि आता हे कुंदन आपण एकमेकांना अटॅच करणार आहोत अशा प्रकारे. तर त्यासाठी आपल्याला जम्प रिंग लागणार आहे. अशी ओपन करायची जम्प रिंग आणि जी एंडला जी आहे जम्प रिंग त्यामध्ये आणि दुसऱ्या कुंदनची स्टार्टिंगची जी जम्प रिंग आहे फर्स्ट, ते दोन्ही जम्प रिंग ह्या रिंग मध्ये अडकवायची आहे. आणि ही रिंग मधली रिंग जी आहे ती क्लोज करायची आहे प्लायरच्या साहाय्याने. तर हे अशा प्रकारे आपण 2 कुंदनचे पीस अटॅच करणार आहोत. ही जम्प रिंग अशी छान प्रेस करायची आहे, म्हणजे ती कधी निघणार नाही. अशा प्रकारे हे 2 कुंदन अटॅच केले आहेत. आता आपण तिसरा कुंदन अटॅच करू. इकडे जम्पिंग घ्यायची आहे आणि प्लायरच्या मदतीने दोन्हीही कुंदनचे जम्पिंग या जम्पिंग मध्ये
अटॅच करायचे आहेत आणि ही जंप रिंग क्लोज करायची आहे. चला, इकडे 3 मोरपीस कुंदन जोडले आहेत आणि अशाच प्रकारे बाकीचे मोरपीस कुंदन आपल्याला जोडायचे आहेत. तर इकडे पूर्ण जोडून झाले आहेत. हे 10 पीस घेतले होते मी आणि आता आपल्याला इकडे चेन जोडायची आहे. तर ही 36 इंचची चेन आहे. ती आता मी 2 भागमध्ये कट करून घेणार आहे. तर ही चेन आपल्याला मध्यभागी कटरने कट करायची आहे, ज्यामुळे या चेनचे 2 भाग होतील आणि हे 2 भाग कुंदनच्या दोन्ही एंडला आपल्याला अटॅच करायचे आहेत, जोडायचे आहेत. तर प्लायरच्या मदतीने ही जी कडी आहे चेनची ती ओपन करायची आहे. आणि ही कडी जी मोरपीस कुंदन आहे त्याची जी रिंग आहे, जंप रिंग आपण अटॅच केली होती, त्या जंप रिंग मध्ये ही कडी जोडायची आहे. अशा प्रकारे आपण मोरपीस कुंदनला चेन जोडणार आहोत. आता हीच प्रोसिजर आपल्याला या कुंदनलाही करायचं आहे. सेम प्लायर्सच्या मदतीने कडी ओपन करून त्यानंतर जंप रिंग मध्ये जोडायचं आहे आणि कडी बंद करायची आहे. अशा रीतीने आपण चेन ही कंबरपट्ट्याला अटॅच केली आहे. आणि आता आपल्याला लास्ट स्टेप म्हणजे एस हुक जोडायचा आहे. तर हा एस हुक मी 20 गेजच्या वायरने बनवला आहे. हा जोडल्यानंतर आपला कमरपट्टा म्हणजे मोरपंखी कमरपट्टा हा कंप्लीट झाला आहे, तयार आहे परिधान करून मिरवण्यासाठी. हा कमरपट्टा बनवण्यासाठी फक्त 2 दिवस लागतात आणि आपले भारतीय सण आता सुरू होणार आहेत लवकरच. तर पटापट रॉ मटेरियल घ्या आणि असा हा कमरपट्टा स्वतःसाठी एक बनवून घ्या. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.